वैशाख शुद्ध पौर्णिमा उर्फ बुद्ध पौर्णिमा या दिवशी विश्व शांतीदूत भगवान बुद्धांचा जन्म झाला। त्या निमित्ताने ठिकठिकाणी भगवान बुद्धांना अभिवादन केले जाते। अशाच एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले आहे ते त्र्यंबकेश्वरच्या युवा चित्रकार सिद्धार्थ रवींद्र धारणे यांनी। कम्प्युटर इंजिनियर अशी सिद्धार्थची ओळख आहे। तो एक नावाजलेला चित्रकार म्हणून जयंती दिनाच्या निमित्ताने त्याने 3 बाय 4 फूट साइजचे भगवान गौतम बुद्धांचे ॲक्रेलिक कॅनव्हास चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले। सिद्धार्थला बालपणापासून चित्रकलेची आवड होती। त्याचा हा छंद त्याच्या आई वडिलांनी जोपासला। त्यांची योग्य साथ मिळाल्याने आज चित्रकार म्हणून त्याचं नाव लौकिक दूरवर पोहोचलाय। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याला चित्रकलेमधील राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाले। आजपर्यंत त्याला राष्ट्रीय स्तरावर 3, राज्य स्तरावर 8 तर जिल्हास्तरीय 13 पारितोषिके मिळाली आहेत। याशिवाय नगर परिषदेतर्फे त्र्यंबकभूषण, श्री गंगा गोदावरी संस्थेतर्फे मानाचा श्री गंगा गोदावरी पुरस्कार, शिवमा ब्राह्मण संस्था पुरस्कार मिळालाय। भगवान गौतम बुद्धांच्या चित्राविषयी त्याने अधिक माहिती दिली। तर सर्वप्रथम हा विषय किंवा हे चित्र मला का काढावं असं वाटलं, याचं उत्तर काहीसं असेल, बुद्धा हे आज एक ग्लोबल आयकॉन आहे। विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे किंवा शांतीचा संदेश देणारे बुद्धांची ओळख या प्रकारे निर्माण आहे। तर हे चित्र घेण्यामागचा एक मुख्य उद्देश हा होता की आज आपण बघतो सगळीकडे अशांतता किंवा जे युद्ध चालू असतात, अशा पातळीवरती आमच्या पुढच्या एक्झिबिशनसाठी एक छानसा शो स्टॉपर हवा होता आणि या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे आम्हाला एकाच ठिकाणी मिळतं, ते म्हणजे गौतम बुद्ध। आता या चित्राकडे जर आपण पाहिलं तर गौतम बुद्ध आणि कमळ यांचे एक वेगळं नातं आहे। बुद्धांच्या आयुष्यामध्ये काही चिन्ह आहेत, उदाहरणार्थ कमळ, चक्र हे त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांशी संबंधित आहे। तसंच जे कमळ आहे ते बुद्धांच्या जन्माशी संबंधित आहे किंवा त्याचं प्रतीक किंवा चिन्ह म्हणून आपण कमळाकडे बघतो। दुसरी एक गोष्ट, कमळ हे कायम चिखलामध्ये येतं। यातनं आपल्याला एक संदेश किंवा एक मेटाफर, ज्याला आपण रूपक असं म्हणतो, की परिस्थिती कशी असो, एखादी सुंदर गोष्ट जर निर्माण व्हायची असेल तर ती होतेच। आणि हाच संदेश आपल्याला गौतम बुद्धांनी दिलेला आहे की जगामध्ये शांतता, अशांतता या सगळ्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्याला जो शांतीचा मार्ग दाखवला आहे त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही या एक्झिबिशन निमित्त आमचं जे मुख्य शो स्टॉपर पेंटिंग असते ही संदेश घेऊन ही पेंटिंग सादर करतो आहे। महाराष्ट्र दिनी त्र्यंबकेश्वरी खासदार हेमंत गोडसेंचा सत्कार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाला। यावेळी सिद्धार्थ धारणे यांनी शिवछत्रपतींची प्रतिमा दादा भुसे यांना भेट दिली। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।